वनस्पतीसृष्टीची प्रमुख वैशिष्ट्ये. पेशींची रचना. सेल स्ट्रक्चर. दृश्य केंद्रकी पेशी. युकॅरियोटिक वनस्पतींच्या पेशींमध्ये स्पष्ट केंद्रक न्यूक्लियस आणि पटलबद्ध अंगके असतात. पेशीभित्तिका सेल वॉल. वनस्पतींच्या पेशीभोवती सेल्युलोजपासून बनलेली मजबूत पेशीभित्तिका असते, जी त्यांना आकार आणि आधार देते. 2. पोषण पद्धती. न्यूट्रिशन. स्वयंपोषी ऑटोट्रॉफिक वनस्पतींमध्ये हरितलवके क्लोरोप्लास्ट्स असतात. यामुळे त्या सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्रकाश संश्लेषण. प्लास्टिड्सचे प्लास्टिड महत्त्व. प्लास्टिड्समुळे वनस्पती इतर सजीवांपेक्षा वेगळ्या ठरतात. नीलहरित शैवाल ब्लू ग्रीन ॲल्गे हे वनस्पतींसारखे दिसत असले तरी त्यांच्याकडे प्रगत प्लास्टिड्स नसतात आणि त्यांची पेशी प्रोकॅरियोटिक आदिकेंद्रकी असते, म्हणून त्यांचा समावेश मोनेरा सृष्टीत केला जातो. 3. हालचाल आणि प्रचलन. मुवमेंट वर्सेस लोकोमोशन. हालचाल. मोटाईल वनस्पती हालचाल करतात. उदाहरणार्थ लाजाळूचे झाड. स्पर्श केल्यावर पाने मिटून घेणे. मुळांची वाढ. पाण्याची दिशा शोधत जमिनीखाली वाढणे. प्रचलन नाही. नॉट लोकोमोटिव्ह. प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, पण वनस्पती जमिनीला जखडलेल्या असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. 4. अपवाद. परपोषी वनस्पती. हेटरोट्रॉफिक प्लांट्स. काही वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत किंवा अन्नासाठी इतर घटकांवर अवलंबून असतात. कीटकभक्षी वनस्पती. नत्र नायट्रोजन मिळवण्यासाठी या वनस्पती कीटक खातात. उदाहरण विन्स फ्लायट्रॅप, पीचर प्लांट. घटपर्णी. अमरवेल. कस्कुटा ही एक पिवळ्या रंगाची वेल असते, तुमच्या फोटोत दिसते आहे तशी. तिला पाने नसतात, म्हणून ती दुसऱ्या झाडावर वाढून त्या झाडाचे अन्न शोषून घेते. वर्गीकरणाची सुरुवात 1883 मध्ये एचर आयक्लर या शास्त्रज्ञाने वनस्पतीसृष्टीचे 2 उपसृष्टींमध्ये सब किंगडम्स वर्गीकरण केले. 1. अबीजपत्री क्रिप्टोगॅम्स. 2. बीजपत्री फॅनेरोगॅम्स. अबीजपत्री वनस्पती क्रिप्टोगॅम्स या वनस्पतींची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. या अपुष्प वनस्पती आहेत, म्हणजेच यांना फुले येत नाहीत. यांना बिया येत नाहीत. यांचे प्रजनन बीजाणूंद्वारे स्पोर्स होते. 2. अबीजपत्री वनस्पतींचे उपविभाग. शास्त्रज्ञ आर.एच. विटाकर आर.एच. विटेकर यांनी अबीजपत्री वनस्पतींचे 3 मुख्य विभागांत विभाजन केले आहे. विभाग डिव्हिजन. वैशिष्ट्ये. 1. थॅलोफायटा थॅलोफिटा. यांचे शरीर साधे असते. उदा. शेवाळ. यांना मूळ, खोड, पाने असे अवयव नसतात. 2. ब्रायोफायटा ब्रायोफायटा. यांना वनस्पतीसृष्टीचे उभयचर म्हणतात. हे ओलसर जागी वाढतात. 3. टेरिडोफायटा टेरिडोफिटा. या वनस्पतींना मूळ, खोड, पाने असे स्पष्ट अवयव असतात आणि पाणी वाहून नेण्यासाठी ऊती असतात. थॅलोफायटा थॅलोफिटा मुख्य वैशिष्ट्ये. शैवालांचा समावेश. या गटामध्ये प्रामुख्याने शैवाल ॲल्गे यांचा समावेश होतो. शारीरिक रचना. यांचे शरीर तंतुरूपी फिलामेंटस असते. यांच्यामध्ये मूळ, खोड किंवा पाने यांसारख्या अवयवांचा अभाव असतो. अन्ननिर्मिती. या वनस्पतींमध्ये हरितद्रव्य क्लोरोफिल असते, त्यामुळे त्या प्रकाशसंश्लेषण फोटोसिंथेसिस करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. पर्यावरण. या प्रामुख्याने असंवहनी, नॉन व्हॅस्क्युलर आणि जलीय अक्वाटिक वनस्पती आहेत. महत्त्व. जगातील एकूण प्रकाशसंश्लेषणापैकी 90% प्रकाशसंश्लेषण हे एकट्या शैवालांमार्फत होते. शैवाल ॲल्गेबद्दल अधिक माहिती. प्राथमिक उत्पादक. शैवाल हे जलीय परिसंस्थेतील प्राथमिक उत्पादक आहेत. यांना फायटोप्लॅंक्टन्स असेही म्हटले जाते. व्याप्ती. पृथ्वीच्या एकूण सजीवांनी व्यापलेल्या भूभागापैकी 3/4 3/4 भूभाग हा शैवालांनी व्यापलेला आहे. अभ्यास. शैवालाच्या अभ्यासाला फायकॉलॉजी असे म्हणतात. मॉरिस या शास्त्रज्ञाला शैवालाचा जनक मानले जाते. वनस्पती सृष्टीत समावेशाची कारणे. यांच्यामध्ये हरितलवके क्लोरोप्लास्ट असतात. त्यांची पेशीभित्तिका सेलवॉल सेल्युलोजपासून तयार झालेली असते. ते स्वतःचे अन्न स्टार्चच्या स्टार्च स्वरूपात साठवून ठेवतात. हिरवे शैवाल ग्रीन ॲल्गी मुख्य वैशिष्ट्ये. वनस्पतींचे पूर्वज. हिरव्या शैवालांना पृथ्वीवरील वनस्पतींचे पूर्वज मानले जाते, कारण त्यांच्यामध्ये आणि जमिनीवरील वनस्पतींमध्ये बरेच साम्य असते. उदा. क्लोरोफिल. आढळ. स्टार 90% हिरवे शैवाल हे गोड्या पाण्यात फ्रेश वॉटर आढळतात. फक्त 10% हिरवे शैवाल हे खाऱ्या पाण्यात मरीन वॉटर आढळतात. उदाहरणे आणि प्रकार. तुमच्या प्रतिमेत हिरव्या शैवालाची काही प्रमुख उदाहरणे दिली आहेत. 1. चारा. हे दिसायला एखाद्या लहान रोपासारखे असते आणि बहुधा गोड्या पाण्यात आढळते.
2. वॉल्वॉक्स हे वसाहती करून कोलोनियल राहणारे शैवाल आहे. हे चेंडूंसारखे गोल दिसते. 3. ॲसिटॅब्युलरिया हे सर्वात मोठ्या आकाराचे एकपेशीय शैवाल मानले जाते, ज्याचा आकार छत्रीसारखा असतो. 4. क्लॅमिडोमोनास हे एकपेशीय शैवाल आहे. यात कशाभिका फ्लॅजेलम असतात, ज्याच्या मदतीने ते हालचाल करू शकते. याला स्नो ॲल्गे असेही म्हणतात, कारण काही जाती बर्फावर वाढतात आणि त्याला रंग देतात. स्पिरोगेरा म्हणजे काय? स्पायरोगायरा हे एक प्रकारचे हरित शैवाल ग्रीन ॲल्गे आहे, जे प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळते. याला ब्लँकेटवीड किंवा वॉटर सिल्क म्हणतात, कारण ते स्पर्श केल्यावर रेशमासारखे मऊ वाटते. युलोथ्रिक्स म्हणजे काय? युलोथ्रिक्स हे प्रामुख्याने थंड आणि ताज्या पाण्यात वाहणारे ओढे, नद्या किंवा काही वेळा समुद्राच्या पाण्यात आढळणारे शैवाल आहे. शैवाल ब्राऊन ॲल्गीची वैशिष्ट्ये. आढळ हॅबिटॅट हे शैवाल प्रामुख्याने खाऱ्या पाण्यात किंवा समुद्रात आढळतात. रंग यामध्ये क्लोरोफिल बी नसल्यामुळे यांचा रंग हिरवा नसून तपकिरी ब्राऊन असतो. पेशीभित्तिका यांची पेशीभित्तिका सेल्युलोज आणि अल्जिनपासून बनलेली असते. अन्न साठवणूक फूड स्टोरेज हे शैवाल स्वतःचे अन्न कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात साठवतात, ज्याला मॅनिटॉल किंवा लॅमिनारिन म्हणतात. आकार हे आकाराने खूप मोठे असू शकतात. उदाहरणे एक्झाम्पल्स सरगॅसम, फ्यूकस आणि लॅमिनारिया ही या शैवालाची काही प्रमुख उदाहरणे आहेत. या फोटोमध्ये लाल शैवाल रेड ॲल्गी, ज्याला शास्त्रीय भाषेत रोडोफिटा असेही म्हणतात, त्याची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. सोप्या भाषेत त्यांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे. लाल शैवाल रेड ॲल्गीची मुख्य वैशिष्ट्ये. लाल रंगाचे कारण. या शैवालाचा लाल रंग फायकोएरिथ्रिन नावाच्या रंगद्रव्यामुळे पिगमेंट असतो. हे रंगद्रव्य निळ्या प्रकाशाचे शोषण करण्यास मदत करते, ज्यामुळे ही शैवाले समुद्राच्या खोलवर भागातही जगू शकतात. 2. हरितद्रव्य क्लोरोफिल. यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल डी ही हरितद्रव्ये आढळतात. ही द्रव्ये प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. 3. आढळ हॅबिटॅट. ही शैवाले प्रामुख्याने खऱ्या पाण्यात मरीन वॉटर म्हणजेच समुद्रात आढळतात. ती क्वचितच गोड्या पाण्यात दिसतात. 4. पेशीभित्तिका यांची पेशीभित्तिका ही सेल्युलोज आणि पेक्टिन यांपासून बनलेली असते. यामुळे पेशींना मजबूती मिळते. 5. अन्नसाठा फूड स्टोरेज. लाल शैवाल आपले अन्न फ्लोरिडियन स्टार्चच्या स्वरूपात साठवून ठेवतात. याची रचना अमायलोपेक्टिन आणि ग्लायकोजेन सारखी असते. 6. उदाफिनी. फोटोमध्ये दिलेली काही महत्त्वाची उदाहरणे. कॉन्ड्रस याला आयरिश मॉस असेही म्हणतात. जेलिडियम यापासून अगर मिळवले जाते, जे प्रयोगशाळेत आणि अन्नात वापरले जाते. ग्रासिलेरिया याचा वापरही ॲगर तयार करण्यासाठी होतो. 1883 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले? आरएच विटाकर, एचर आयख्लर, डार्विन, मॉरिस. एचर. 1883 मध्ये एचर यांनी वनस्पतींचे अबीजपत्री आणि बीजपत्री असे वर्गीकरण केले. 2. अबीजपत्री क्रिप्टोगॅम्स. वनस्पतींचे प्रजनन कशाच्या मार्फत होते? बिया, फुले, बीजाणू, स्पोर्स, फळे. 2. बीजाणू. अबीजपत्री वनस्पतींना बिया येत नाहीत, त्यांचे प्रजनन बीजाणूंमार्फत होते. 4. शैवालांच्या अभ्यासाला काय म्हणतात? बायोलॉजी, फायकॉलॉजी, मायकॉलॉजी, झुलॉजी. फायकॉलॉजी. शैवालांच्या शास्त्रोक्त अभ्यासाला फायकॉलॉजी म्हणतात. खालीलपैकी कोणाला शैवालाचा जनक म्हटले जाते? एचर, विटाकर, मॉरिस, डार्विन.